शेंगदाण्याचा लाडू म्हटला तर तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फेवरेट असतो आणि बनवायला तर एकदम सुपर इझी. तुम्हालाही आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. साधारण मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे. हे छान क्रिस्पी होतील इथपर्यंत आपण याला भाजून घेऊया. त्याचा कलर बदललेला आहे, त्याच्यातून बराच असा फटफट आवाज होतोय. तर आपले हे ऑलमोस्ट झालेले आहे. थोडं मी बारीक गॅसवर अजून थोडा वेळ रोस्ट करूया. दाबून बघितल्यावरती ह्याची जी सालं आहे ती इझिली निघाली, म्हणजे आपले जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. मी इथे साधारण अर्धा किलो गूळ घेतले, पण मी एवढं नाही घेणार आहे. साधारण जर अर्धा किलो आपले शेंगदाणे असतील तर त्याला 300 ते 350, जास्तीत जास्त 350 ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचा आहे. सो मी इथे 300 ग्राम गूळ घेते आणि अर्धा किलो आपले शेंगदाणे आहे. सो आपण आता गूळ तुम्ही कापून घ्या, किसून घ्या, कसं करायचं तसं करा. मस्त नवीन ट्रिक. तर तुम्ही पाहू शकता इथे मी साधारण 300 ग्राम गूळ घेतलेला आहे. तुम्ही हवं असेल तर 350 पर्यंत घेऊ शकता. पाक जास्त शिजवू नका, आपल्याला फक्त मेल्ट करायचं आहे. मेल्ट झाल्या झाल्या आपल्याला यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. पीनट बटर वगैरे खाण्यापेक्षा, म्हणजे मार्केटमधून घेऊन पीनट बटर खाण्यापेक्षा हे पौष्टिक लाडू खा, तुमच्या मुलांना बनवून द्या. दिस इज द बेस्ट रेसिपी इन महाराष्ट्र. गूळ आणि शेंगदाणे मस्त एकजीव झाले. आता मी याचे लाडू बनवून घेते.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.